नमस्कार, मी गणेश आवरी MH मराठीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो। जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात अकोले शहरात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी आता आलोय बाजारतळ या परिसरामध्ये आणि या ठिकाणी जो काही ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता तो मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः कॉम्रेड तुळशीराम कातुरे देखील माझ्यासोबत आहेत। मोठा उत्साह आज दिवसभरात अकोलेकरांना पाहायला मिळाला आहे। शांततेमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आहे। कुठलाही गालबोट या कार्यक्रमाला लागलं नाही। जसं गेल्या वर्षी झालं होतं तसला कोणताही प्रकार झाला नाही। अतिशय आनंदात आदिवासी बांधव बहुजन समाज एकत्रित येऊन हा मोठा उत्साह लुटण्याचा आज प्रयत्न झाला म्हणूया, सगळं साकार झालं आहे म्हणूया, सुंदर कार्यक्रम झाला आहे। काय पहिली प्रतिक्रिया आहे? खरं तर आम्ही सकाळी सविता पेट्रोलियम पंप देवठाण या ठिकाणावरून रॅली काढली। रॅलीच्या स्वरूपामध्ये देवठाणमध्ये गेलो। देवठाणातून अमितजी भांगरे यांना त्या रॅलीमध्ये सहभागी करून घेतलं आणि तिथून पुन्हा एकदा अकोल्याच्या दिशेने कूच केली। तिथून आल्यानंतर आम्ही महात्मा फुले चौक या ठिकाणी रॅलीमध्ये पुन्हा सामील झालो आणि तिथून पुन्हा सर्वच कार्यकर्ते त्या रॅलीच्या माध्यमातून कुणालाही त्रास होणार नाही, जेणेकरून तालुक्यात अडचण निर्माण होणार नाही, तालुक्यातील जनतेला त्याची पूर्णपणे खबरदारी घेतली, काळजी घेतली आणि तिथून रॅलीच्या स्वरूपामध्ये बाजार तळावर आलो। बाजार तळावर आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी अत्यंत हजारो कार्यकर्ते या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। खरं तर या कार्यक्रमामध्ये कुठल्याही एका व्यक्तीला किंवा कुणालाही पैसे दिले नव्हते। स्वतः सर्वच जाती धर्माचे लोक या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते। मी खरं तर पुढं जाऊन हेही सांगेल की ह्यावेळेस आम्ही सर्वांनाच आमंत्रित केलं होतं। आमची प्रामाणिक इच्छा होती की तालुक्यामध्ये मागच्या वेळेस जे काही डीजेचं प्रमाणाच्या संदर्भात जे टीका टिप्पणी झाली यावेळेस पुन्हा एकदा होऊ नये, एकाच एक कार्यक्रम व्हावा, सर्वांनी एकत्रित यावं। यामुळे आम्ही गेस्ट हाऊस या ठिकाणी बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये तळपटे साहेबांना सांगितलं की तुमच्या नेतृत्वाखाली पूर्ण तालुक्यातील जे काही नेते मंडळी आदिवासी आहेत त्यांना एकत्रित करा, आपण सर्वजण एकत्रित येऊन कार्यक्रम करू। त्या बैठकीमध्ये सीताबाई पथवे असेल, मदन पथवे असेल, त्याच्यानंतर यांनी सगळ्यांनी काळजी घेतली। परंतु ठीक आहे, सगळं तालुक्याला माहिती आहे, सगळ्या बांधवांनी ती पत्रकार परिषद तुमची ऐकलेली आहेत। मात्र आज जे काही मिरवणुका आमने सामने आल्या असतील त्यामध्ये आमदार डॉक्टर किरण लामटेंची मिरवणूक जाताना पाहिली, तिकडून मारुती मेंगाळ यांची मिरवणूक आली, सतीश भांगरे त्यांच्यासोबत होते। आमदार डॉक्टर किरण लामटे, मारुती मेंगाळ हातात हात देऊन आम्ही सर्व एक आहोत हे देखील दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे आणि ही आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल। सतीश भांगरे, आमदार डॉक्टर किरण लामटे एका डीजेवरती दोघांनाही चांगला ठेका धरताना आपल्याला पाहायला मिळाले। आम्ही सगळे एक आहोत हे पुन्हा दाखवण्यासाठी आज हे सगळं घडले, मात्र हे पहिल्यांदाच एकत्र यायला पाहिजे होते। खरं तर सतीश भांगरे आमच्या बरोबर सुद्धा आज एकदम आनंद उत्सव त्यांनी साजरा केला आणि ते प्रत्येक मिरवणुकीमध्ये त्यांचा प्रयत्न आहे जाण्याचा। परंतु मला एक चित्र कळालं नाही का ते म्हणजे काय म्हणतात ना, जसं लेट पण थेट आज त्यांनी एंट्री एकदम जोरात मारलेली, ती एंट्री त्यांनी अशीच टिकून धरावी असं माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला वाटतंय। त्याचप्रमाणे या ठिकाणी जो काही कार्यक्रम झाला खरं तर एकदम आनंद, एकदम जोरात मामाजी भाषेत असा सांगल का अकोल्यामध्ये सगळे आदिवासी समाजांना एकत्र आला पाहिजे आणि मराठा जो समाज आहे, बाकी जो समाज आहे त्यांना हे समाजाच्या वतीनं त्रास होणार नाही याची सुद्धा त्यांनी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। आणि एकमेकांशी जसं आपण सख्खे भावाला आपण जगतो तसं आपणही राजकारण एक दिवसाचं राहतं, पण समाजकारण, सार्वजनिक कार्यक्रम हे वर्षातून एकदा येतं, म्हणून राजकारण आणू नये भविष्यामध्ये आणि सगळ्या आदिवासी समाजाने एकत्र यावा, आनंद उत्सव करावा। आणि हे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं आज मग सगळ्यांना आव्हान करीतो का मोहरच्या वर्षी तरी गाड्या एकत्र या, बाकीच्यांना असं दाखवू नका का आम्ही वेगवेगळं राहू, आपण तालुक्यात एकत्र राहतो, म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आला पाहिजे आणि देशामध्ये असा संदेश गेला पाहिजे का जगात काही वाहून द्या पण अकोल्यात मात्र सगळी जाती धर्माची माणसं एकत्र येता, आनंद उत्सव करता, आवडच मग या ठिकाणी सांगेल। आणि पुढच्या वेळी सगळ्यांनी एकत्र या आवडाच्या ठिकाणी सांगेल। जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय राया ठाकर, जय शक्रूबाई। मग सगळ्यांना आज आमंत्रित करीत हो। पुन्हा एकदा ज्यावेळेस आजच्या कार्यक्रमाचे मला माहीत आहे काय होणार आहे का उद्या टीका टिप्पण्या होणार, पण त्यांना सुद्धा आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित पद्धतीने
उत्तर देऊ का, जेणेकरून तालुक्यात सुद्धा वातावरण दूषित होणार नाही, पुन्हा एकदा सगळे एकत्र येतील, हीच आमची प्रामाणिक इच्छा राहील. नक्कीच आपल्याबरोबर होते कॉम्रेड तुळशीराम कातोरे. त्यांच्या भाषेशैलीमध्ये त्यांनी जे काही त्यांचं मत आहे ते देखील मांडलेलं आहे. यावर्षी जे काही झालं शांततेत कार्यक्रम झाला आहे, मात्र सर्वांनी एकत्र यायला पाहिजे होता अशी भूमिका कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांची राहिलेली आहे. मात्र जाऊ द्या, हे वर्ष तर आता कार्यक्रम संपला आहे, मात्र पुढच्या वर्षी सर्व बांधवांनी सर्व नेत्यांनी एकत्रित या असं देखील त्यांचं म्हणणं आता त्यांच्या प्रतिक्रियेमधून आलेलं आहे. प्रतिनिधी गणेश आवरी, MH मराठी, अकोले, अहिल्यानगर.